Praise the Lord, church. Praise the Lord, church. Praise the Lord, church. Praise the Lord. Shall we all arise in the presence of the Lord this time? आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूयात. Such a beautiful day that the Lord has given us. देवाने आपल्या सर्वांना किती सुंदर दिवस दिला आहे. And we are so glad that we all are on time. आणि आपल्याला फार आनंद आहे की आपण सर्वजण वेळेच्या अगोदर आपण आलो आहोत. Despite so many hurdles, आणि जरी अडखळण बाहेर असलं तरी taking all those different routes, वेगवेगळ्या मार्ग बदलत आपण आलो आहोत. and He has made it that we are here in the presence of God. आणि हे देवामुळे शक्य झालं आहे की आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. Come, let us all worship Him and lift His name on high together. चला आपण सर्वजण प्रभूची भक्ती करूयात आणि त्याचं नाव उंचावूयात. Can we all lift up our hands and praise Him? आपले हात उंच करूयात आणि देवाची आराधना करूयात. His presence is here in our midst today. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आज हजर आहे. We've been worshiping Him from the morning, आणि सकाळपासून आम्ही त्याची भक्ती करत आहोत. and He has blessed us with His presence. त्याच्या उपस्थितीने त्याने आपल्याला आम्हाला आशीर्वादित केला आहे. Let us all thank the Lord, worship Him, give Him praises. आपण यावेळेस आपले हात उंच करून देवाला धन्यवाद देऊयात आणि त्याचा गौरव देऊयात. सर्व स्तुती त्याच्याच नावाला देऊयात. Surrender everything into His. सर्व काही प्रभूच्या हाती समर्पित करूयात. He receives us the way we are. आपण जसे आहोत तसं तो आपला स्वीकार करत आहे. He takes us near by His grace. तो त्याच्या कृपेने आपल्याला जवळ घेतो. We don't have to qualify for it. त्याच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला पात्र होण्याची गरज नाही. His grace is enough. त्याची कृपा पुरेशी आहे. So let us surrender everything into His hands. आपण सर्व काही त्याच्या हाती समर्पित करूयात. Lift your hands आपले हात आपण उंच करूयात and just tell Him, Lord, I worship you. आणि प्रभूला म्हणूयात की प्रभू मी तुझी आराधना करतो. For your name is holy. कारण तुझं नाव हे पवित्र आहे. For your name is holy. प्रभू तुझं नाव पवित्र आहे And there is no one like you. आणि तुझ्यासारखा दुसरं कोणीच नाही. We worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी भक्ती करतो. Open your mouths and start praising Him, church. यावेळेस आपलं मुख आपण उघडूयात आणि देवाची स्तुती करण्यास सुरुवात करूयात. No one else is going to praise on your behalf. तुमच्या वतीनं दुसरं तिसरं कोणीही देवाची स्तुती करणार नाही. Let us worship Him with all your heart. संपूर्ण हृदयापासून आपण देवाची आराधना करूयात Surrender everything into His might. आणि सर्व काही त्याच्या पराक्रमी हाती समर्पित करूयात. Hallelujah. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Thank you for your presence. तुझ्या सानिध्याबद्दल देवा आम्ही तुझा आभार मानतो. Thank you for your presence. तुझ्या सानिध्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you for your presence. तुझ्या समक्षतेबद्दल तुझा आभार. Thank you, Jesus. Worship. धन्यवाद प्रभू येशू. Worship. आम्ही तुझी उपासना करतो, तुझी भक्ती करतो, तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू येशू. आम्ही तुझी स्तुती करतो. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. I worship you. Lord, I worship you. Lord, I worship you. I worship you. Lift your hands and sing. Lord, I worship you. I worship you. For your name is holy. For your name is Lord, I worship you. I worship you. Lord, I worship
तुझं एकच नाव आहे ते We bow पवित्र आहे. before you, we worship you. तुझ्या नावासमोर आम्ही नतमस्तक होतो, तुला नमन करतो. All the glory, all the honor, and all the praise just belongs to you and you alone. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व स्तुती प्रभू तुझ्या आणि केवळ तुझ्याच नावास Let योग्य your आहे. name be glorified as we worship. आम्ही तुझी भक्ती करत असताना तुझं नाव गौरविलं जाऊ दे. Praise your name. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो पिता. Thank you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. In Jesus' mighty name. प्रभू येशूच्या पराक्रमी नावात मागतो म्हणून तो आहे. We all say, आणि आपण प्रत्येकाने म्हणावं Amen. आमेन. Amen. Amen. Go on, church. Can we all give our best praise? मंडळी आपण Best उत्तम worship. स्तुती आणि भक्ती आपल्या देवाच्या The नावाला name देऊया. above all names. तिचे नाव सर्वश्रेष्ठ The आहे. name above all names. तिचे नाव सर्व And his नावांपेक्षा name श्रेष्ठ is. आहे. His name is. ते नाव काय His आहे? name is. ते नाव काय आहे? Come on, I can hear. Jesus. Jesus. येशू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Such a wonderful thing when we all come together to worship His आणि name. हे किती अद्भुत आहे, आपण एकत्र मिळून येत आहोत आणि त्याचं नाव उंचवित As आहोत. we are singing this next Marathi hymn, हे पुढचं मराठी ध्रुपद आपण गात असताना tell yourself that, oh my soul, bless the name of the Lord. हे पुढचं गीत गात असताना आपण स्वतःला सांगूयात, हे माझ्या जीवा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद Let दे. everything that is within me bless His holy name. आणि हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद Let's all sing this song and praise हे Him. सुंदर गीत गाऊया, त्याचं गौरव करूयात. सकल तुझे तुझी दिलेशी, सकल तुझे तुझी दिलेशी, अगणित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले, माझे हे ते मीच मिळविले, समजत से अभिमाने पूर्वी, समजत से अभिमाने पूर्वी, आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम जाया कन्या सुत हे, मी मम जाया कन्या सुत हे, दास तुझ्या चरणाचे सारे, दास तुझ्या चरणाचे सारे, प्रिय कर तुझ धनी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. बेत विचार ही हर मम करणे, अवलंबे इच्छेवर तव बा, अवलंबे इच्छेवर तव बा, करितो मन धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू, वाट खरे पण जीवन मम तू. शरणागत मी पतित तुला गा, शरणागत मी पतित तुला गा, जय देव अवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. ख्रिस्तर्पण
सगळा आचाराची सर्व मालिका मी पण माझे आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु आवगे ख्रिस्तार्पणमस्तु भार्य कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु मोठेपण वा लहानपण हे निर्धनता की धन्यादता ही ख्रिस्तार्पणमस्तु प्रपंच अवगा आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु आवगे ख्रिस्तार्पणमस्तु निंदा स्तुतीचे गारुड सगळे मान घडो अपमान घडो तो ख्रिस्तार्पणमस्तु जगणे मरणे व्यर्थ कल्पना जग हे सारे आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु आवगे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु आवगे ख्रिस्तार्पणमस्तु. Hallelujah. How wonderful it is that when we surrender everything into His hands. आणि हे किती अद्भुत आहे की सर्व काही आपण देवाच्या हाती सोपवून देतो. And when we tell Him that, Lord, I am not in control, but You are in control. आणि जेव्हा आपण असं कबूल करतो की परमेश्वरा माझ्या नाही तर तुझ्या हाती सर्व काही आहे. Christarpanamastu. ख्रिस्तार्पणमस्तु. Surrendering everything into His hands. आणि सर्व काही देवाच्या ख्रिस्ताच्या हाती समर्पित करणे. For everything that is happening all around the world. या जगामध्ये जे काही अवतीभोवती घडत आहे And around us, there are rallies, there is singing, dancing that is going on. आणि आपल्या अवतीभोवती आपल्या शहरामध्ये देखील लोक नाचत आहेत, वेगवेगळ्या घोषणा देत आहेत. For a tradition. आणि रूढी परंपरे. But we are serving a living God. Amen. पण आपण जिवंत देवाची सेवा We are serving a living God. आपण जिवंत देवाची भक्ती Let us करत all आहोत. praise Him. Let us all worship Him. Let us all proclaim the name of Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा करूयात, त्याच्या Amen. नावाला धन्यवाद देऊयात. Let us all joyfully praise Him and आणि worship Him. आनंदाने हर्षभराने त्याची सेवा आपण As the करूया. choir shows you the actions, I request everyone आणि of us to ज्याप्रमाणे let's do it. आणि ज्याप्रमाणे क्वायर ऍक्शन करत आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी कृती करून देवाचा ध्येयसार करावा. Come on, church, let's all do it together. Yeah, la 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 नारे लगाओ जय गीत गाओ
भागा भागा देखो भागा भागा शैतान देखो हारा हारा हर बार हारा देखो हारा हारा शैतान यीशु राजा माझा मुक्तिदाता बोला यीशु राजा माझा मुक्तिदाता त्याच्या प्रेमाने तृप्त करी हो त्याच्या प्रेमाने तृप्त करी हो त्याच्या प्रेमाने तृप्त करी त्याच्या प्रेमाने तृप्त करी दुर्बळ मी परिसमर्थ तो माझी प्रकार पारे करी दुर्बळ मी परिसमर्थ तो माझी प्रकार पारे करी Jesus power super power Jesus power just do the actions Jesus power super power Jesus power super power hey super 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 power super 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 power super 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 power super 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 Satan's power zero power Satan's power zero power hey Satan's power zero power Satan's power hey zero 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 power zero 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 power zero 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 power zero 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 देखो भागा भागा देखो भागा भागा देखो भागा भागा शैतान देखो हारा हारा देखो हारा हुआ शैतान देखो भागा भागा देखो भागा भागा देखो भागा भागा शैतान देखो हारा हारा देखो हारा हारा देखो हारा हारा शैतान दिल में ऐसे बच गए जिंदगी भर के लिए राजा बन गए जीवन में ऐसा काम कर गए पाप मेरे शाप मेरे चलते बन गए तुम दिल में ऐसे बच गए जिंदगी भर के लिए राजा बन गए जीवन में ऐसा काम कर गए पाप मेरे शाप मेरे चलते बन गए दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है तू ही है तू ही है तू ही है राजा तू ही है तू ही है तू ही है तू ही है राजा सब मिलके गाएंगे तू ही है तू ही है तू ही है राजा तू ही है तू ही है तू ही है तू ही है राजा तू ही है तू ही है तू ही है तू ही है यीशु तू ही है तू ही है तू ही है तू ही है यीशु तू ही है दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है दिल में जामे होठों पे आंखों में तू है जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो तो बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो Hallelujah come on church we can praise him better आपण मोठ्याने टाळ्या वाजवून त्याची not स्तुती only करूया. clapping but by your voices praise him worship him आपल्या worship वाणीने him जाऊया. hallelujah हालेलुया hallelujah हालेलुया we're serving the God whose name is above all names आपण अशा देवाची सेवा करत आहोत की ज्याचं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे
Today, let this be our prayer today, the next song that we're going to sing. आज आपली ही प्रार्थना असू द्या, जे पुढचं गीत आपण गात आहोत त्यामध्ये, That Lord, open the eyes of my heart, प्रभू तू माझे अंतःचक्षु उघड, that I may be able to see you, की जेणेकरून मी तुला पाहावं. that I am so entangled in all my situations that I am not able to see you. आणि प्रभू माझ्या परिस्थितीमध्ये मी अडखळलो असताना मी तुला बघू शकत नाही. But it is my prayer today that Lord, you open the eyes of my heart. पण प्रभू आज माझी ही प्रार्थना आहे की माझे अंतःचक्षु तू उघड And let me see your greatness. आणि मला तुझी महानता, तुझी थोरवी बघायची Because you are आहे. great in power, great in glory. कारण तू सामर्थ्यामध्ये श्रेष्ठ आहेस, गौरवामध्ये Let's थोर praise आहेस. Him, let's praise Him, let's worship Him. आपण सर्वजण त्याची भक्ती करूया, आराधना करूया. Praise Him, worship Him. As we are singing, praise Him, just praise Him. Offer your praises unto Him. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Worship you, worship you. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. Open the eyes of my heart, Lord. Open the eyes of my heart. I want to see you. I want to see you. To see you high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. You are high and lifted up, shining in the light of your glory. Pour out your power and love as we sing, holy, holy, holy. I want to see you. I want to see you. Praise Him, you heavens and all that's above. Praise Him, you angels and heavenly hosts. Let the whole earth praise Him. Praise Him, the sun, moon, and bright shining star. Praise Him, you heavens and waters and sky. Let the whole earth praise Him. Great in power, great in glory, great in mercy, King of heaven, great in battle, great in wonder, great in Zion, King over all the earth. Now is the time to worship. Come, now is the time to give your heart. Come on, church, worship Him. Come, just as you are to worship. Come, just as you are before your God. Come. One day every tongue will confess you are God, and one day every knee will bow. Still the greatest treasure remains for those who gladly chose you now. One day every tongue will confess you are God, one day every knee will bow. Still the greatest treasure remains for those who gladly chose you now. Great in power, great in glory, great in mercy, King of heaven, great in battle, great
धन्यवाद देतो You are great in everything, Lord. प्रभू सर्व We गोष्टींमध्ये तू worship you. थोर We आहेस praise your name, Father. तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो Thank you for your love. Thank you तुझ्या for your प्रीतीबद्दल तुला grace. धन्यवाद देतो Thank you for everything, Lord. तुझ्या कृपेबद्दल धन्यवाद सर्व We गोष्टीबद्दल तुला praise your धन्यवाद name. We worship you, Lord. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो Church, आराधना lift करतो your voices, lift your hands and praise Him this time. मंडळी आपली वाणी आपण उंचावूयात आणि आपल्या देवाची स्तुती करूयात Speak to Him, speak to Him, त्याच्याशी speak to Him, बोलूया. speak to Him. Worship त्याच्याशी Him. तुम्ही बोला Pour your heart before Him. तुमच्या अंतःकरणाची ओतणी आपण त्याच्या He समोर loves करूया you. तो He loves you. तो तुमच्यावरती प्रीती He करत loves आहे you. तो तुमच्यावरती प्रीती You are never करत alone. तुम्ही कधीच एकटे नाही He loves you. तुम्ही तो तुमच्यावरती प्रीती He करत is आहे with you. तो तुमच्या बरोबर आहे He's accepting you just as you are. जसे तुम्ही आहात तसा तुमचा स्वीकार तो आज करत आहे Come on, let us all worship Him. आपण सर्वजण देवाची आराधना करूया The King of Kings and the Lord of Lords. की जो आपला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू We praise you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. Holy, holy are you, Father. तू पवित्र आहेस तू पवित्र आहेस So there तू is पवित्र nothing आहेस that can measure the love that you have got for us, Lord. तुझ्या आमच्यावरती असलेली प्रीती त्याचं कोणतंही मोजमाप नाही प्रभू There is a possibility to measure the depths of the sea. आणि ही शक्यता आहे की समुद्राची खोली एक वेळ मोजली जाईल But nothing can ever measure the love that you have for each and every one of us. पण देवा तुझी प्रीती आम्हा प्रत्येकासाठी जी आहे त्याचं मोजमाप आम्ही करू शकत नाही Thank you for loving us beyond and above everything, Lord. प्रभू तू आमच्यावरती प्रीती करत आहेस एवढी प्रीती की त्याचं मोजमाप अजिबात नाही प्रभू Thank you, Jesus. आम्ही सर्व गौरव तुला देतो तुला We धन्यवाद worship you, देतो Lord. आम्ही तुझी उपासना करतो प्रभू We worship you, Jesus. आम्ही तुझी आराधना करतो प्रभू येशू गहराई मेले सागर की ऊंचाई मेले आसमां की गहराई मेले सागर की ऊंचाई मेले आसमां की पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की पर कोई नाप ना पाएगा गहराई तेरे प्यार की तू प्यार का सागर सागर दया का तू है तू प्यार का सागर सागर दया का तू है तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं तू प्यार का सागर सागर दया का तू प्यार का Come on, church, worship Him. Lift your hands. Give Him glory. Give Him glory. यीशु मसीह ओ महिमा तेरी गाए आसमान गाए जमीन यीशु
सुरक्षित मी तेरा ही नाम जिंदगी सजदा करूं सजदा करूं। आइए हम अपने हाथों ढककर गाएंगे। मैं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं। मैं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं। One last time, let us all lift our hands and say, मैं सजदा करूं सजदा करूं सजदा करूं। You may be seated in God's presence. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. If there is an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those तुमच्या अवतीभोवती chairs. जर रिकामी खुर्ची असेल तर आपला हात वर करा, जेणेकरून मागे लोक जे उभा राहिलेत ते पाहतील आणि पुढे येऊन बसतील. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत If आहे. you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर तुम्ही या चर्चमध्ये आज पहिल्यांदाच आला असाल देवाची भक्ती करण्यासाठी आपल्या जागेवरती उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome these dear ones. आपण सर्वजण टाळ्या We वाजवून या welcome you प्रियजनांचं in the name of स्वागत the करतो. Lord. प्रभूच्या नावामध्ये आम्ही तुमचं And स्वागत we करत believe आहोत. that God is going to bless you throughout the आणि ही service. सभा सुरू असताना देव तुम्हाला आशीर्वादित You करणार may be आहे. seated in the presence of the Lord. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. Let us clap our hands and let's welcome God's servant Sister Rajaram as she come to share the word of God to us this morning. आपण सर्वजण टाळ्या वाजवून सिस्टर राजाराम यांचं स्वागत करूयात देवाच्या वचनाची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये त्या येत असताना. I think We are all happy to be in the church, correct? चर्चमध्ये आपण सर्वजण आहात, खूप खुश आहात, बरोबर आहे का नाही मी? In spite of so many hindrances and diversion and so many other things, we are in the church. कुठेतरी अडखळण आले, वाहतूक इकडे तिकडे वळवण्यात आली, पण आपण चर्चमध्ये आहोत, खुश आहोत. Nothing can stop कोणतीच गोष्ट आपल्याला थांबू शकत because नाही. we are His children. Amen. आपण त्याचे लेकर आहोत. आमेन. Shall we pray? प्रार्थना करूया. Spirit of the living God, fall afresh on me. Spirit of the living God, fall afresh on me. Break me, melt me, mold me and fill me. Spirit of the living God, fall afresh on me. Thank you, Lord, that you have given us the opportunity to come to your house, Lord Jesus. रोहिश, आम्ही तुझे आभार मानतोय, आम्हाला सुसंधी दिलीस की आम्ही तुझ्या घरात यावं. Father, we have come to meet you. पिता, आम्ही तुला भेटायला आलो आहे. Touch everyone and bless everyone. प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वादित कर. We are your children. आम्ही तुझे लेकर आहोत. Lord, teach us and make us your children. प्रभू, आम्हाला शिकव, तुझे लेकर बनव.
take control of everything. सर्व गोष्टींचा ताबा तू घे. Holy Spirit, brood on all of us, Lord. पवित्र आत्मा तू आमच्या प्रत्येकावरती तळपत राहा. Speak to all of us. आम्हाला प्रत्येकांशी बोल. In Jesus' matchless name I pray. येशूच्या अतुल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Today, I have taken a passage from Luke 13, लूकवर्तमान याचा 13वा अध्याय 6 to 9. 6 ते 9 वचन हा शास्त्रलेख मी घेतलेला आहे. Luke 13, chapter Luke 13, 6 to 9. लूकवर्तमान याचा 13वा अध्याय 6 ते 9 वचन. It's a story of a fig tree. आपण पाहतो अंजिराच्या झाडाची ही गोष्ट आहे. A certain man had a fig tree planted in his vineyard, and he came and sought fruit thereon and found none. Then said he unto the dresser of his vineyard, Behold, these 3 years I come seeking fruit on this fig tree and find none. Cut it down. Why cumbereth it the ground? And he answering said unto him, Lord, let it alone this year also, till I shall dig about it and dung it. And if it bear fruit, well, and if not, then after that thou shalt cut it down. लूकवर्तमानाचा 13वा अध्याय 6 ते 9 वचने. त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर ते फळ पाहावयास मला आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढं वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालेले. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. See, here we see about it's a story only, but there is so much in it. आपण पाहतो ही गोष्ट आहे, परंतु पुष्कळशा गोष्टी आहेत त्याच्यातून आपण शिकू शकतो. Father God has planted us in this world as a vineyard tree, or you can say as a fruitful branch. आपल्याला पिता परमेश्वराने या जगामध्ये रोपलेलं आहे की आपण फळद्रूप अशी फांदे असावं किंवा आपण त्याचा द्राक्ष मळा असावं. And he expects us, all of us, to give fruit. त्याची अपेक्षा आहे की आपण प्रत्येक जणाने फळ द्यावं. Everyone who plants a tree, he expects that it should give fruit. प्रत्येक जण जो झाडाचं रोपण करतो तो अपेक्षा करतो की त्याच्यातून त्याला काहीतरी फळ मिळावं. John 15:16 it says that मत्तयवर्तमानाचा 15वा अध्याय 16 वचनामध्ये म्हटलं आहे, He have not chosen me, but I have chosen you and ordained you that you should go and bring forth fruit. तुम्ही मला निवडलं नाही, परंतु मी तुम्हाला निवडलं आहे, जेणेकरून याचा हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे, ते काही तुम्ही माझ्या नावाने पित्याकडे मागाल ते तुम्हाला So मिळेल. God has chosen you and me that we should be a fruitful branch. परमेश्वराने तुम्हाला मला निवडलं आहे की आपण फळ देणाऱ्याची फांदी असलो And He पाहिजे. expects fruits from all of us. आणि तो आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो की आपण फळ दिलं पाहिजे. What fruit He wants from you and me? कोणतं फळ त्याला तुमच्या आणि माझ्याकडून हवं आहे? To serve the Lord and bring many to His fold. परमेश्वराची सेवा करणं आणि परमेश्वराच्या कळपामध्ये पुष्कळ लोकांना आणणं. And we see the 3 years He says that I am coming and I saw that they are not giving any fruit. म्हणजे 3 वर्ष मी या ठिकाणी येत आहे, परंतु या झाडाला काहीच फळ मला दिसत नाही. But the dresser, Holy Spirit says, leave it this year. आणि तो माळी आहे पवित्र आत्मा म्हणून अजून एक वर्ष त्याला राहू द्या. I will dig and dung, and if it is not giving fruit, then you can cut मी it. खणतो, त्याला खत टाकतो, जर फळ नाही दिलं तर मग तुम्ही त्याला कापून टाका. So this year is a year of grace for you and me. हे वर्ष तुमच्या आणि माझ्यासाठी कृपेचं वर्ष आहे. God has given this year that we should be fruitful. देवाने हे वर्ष दिले की आपण फळद्रूप व्हावं. Holy Spirit is every time from the pulpit is giving you messages after messages that you must be fruitful and give fruit. पवित्र आत्मा या व्यासपीठावरून वेदीवरून तुम्हाला एका पाठोपाठ संदेश देत आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही आणि मी फळ द्यावं. And we know that this time is going
and we are very near to God's coming. आपण पाहतो वेळ झटपट निघून चालली आहे आणि प्रभूच्या येण्याच्या आपण जवळ येत आहोत. And we are in the end time. आपण आता शेवटच्या काळात आहोत. Any time Jesus may come. कोणत्याही वेळी येशू येईल. The time he has not told, but it's the situations and war and other things are showing us that the time has come and Jesus will come any time. आपल्याला वेळ सांगण्यात आली नाही येशू कधी येते, परंतु आपल्या अवती पाहतो युद्ध चाललेत, वेगवेगळ्या घडामोडी होत आहे, त्याच्यातून आपल्याला कळतं की येशू लवकरात लवकर येत आहे. And he wants you and me to be in his vineyard serving the Lord. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या द्राक्षमळामध्ये प्रभूची सेवा करावी. And bring many people to Lord's feet. पुष्कळच्या लोकांना प्रभूच्या चरणाजवळ आणावं. How we are going to meet Daddy without any fruit? आणि आपल्या डॅडीला कसं भेटणार, आपण कुठलंही फळ न घेऊन जाता का? He will say, I had done so much for you. What you had done for me. तुम्हाला तुमच्यासाठी मी भरपूर केलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? God wants our gold and silver. देवाला काय आपलं सोने रुपये चांदी पाहिजे का हो? No, God wants souls. नाही हो, देवाला आत्मे पाहिजेत. So this grace period, God wants that you and I should be very careful and meet many people and bring them to God's feet. हा कृपेचा काळ आहे. देवाची इच्छा आहे की आपण पुष्कळ लोकांना भेटावं आणि पुष्कळच्या लोकांना देवाच्या चरणाजवळ आणावं. And for that we have to decide and have decision in our heart. त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये आपण निर्णय घेतला पाहिजे, हृदयात निर्णय घेतला पाहिजे. We have to take right decision that we may be in the presence of God. आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे की आपण प्रभूच्या सानिध्यात असणार आहोत. From the Bible I am going to see some 2-3 characters. You all know the stories that I am going to read. It's very familiar stories, not that you have not doesn't know. Everything is in Bible only. आम्ही 2-3 लोकांबद्दल सांगणारे पवित्र शास्त्रातील या सर्व प्रसिद्ध गोष्टी आहेत. असं नाही की तुम्हाला माहित नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना माहित आहेत. How they decided and how God used them and how God blessed them. परमेश्वरासाठी त्यांनी कसा निर्णय घेतला आणि परमेश्वराने त्यांचा कसा उपयोग केला. The decision that we are going to take is going to bring us to Lord's feet and bring many souls. ते निर्णय आपण घेणार आहे तो आपल्याला परमेश्वराच्या चरणाजवळ आणणार आहे, पुष्कळशा आत्मे देवाच्या राज्यात आणणार आहे. First of all, I took the character of Ruth. पहिलं म्हणजे मी रूथ हिच्याबद्दल सांगणार आहे. Ruth, she was a Moabitess coming from a cursed generation. आणि मोआबी कुटुंबातून ती येणार होती, एक शापित पिढी अशी ती होती. And she married Israelite. तिने कुणाशी विवाह केला तर इस्रायल पुरुषाशी. And she comes in the family of Israel. इस्रायलच्या कुटुंबामध्ये ती आली. But her family life was not very good. परंतु तिचं कौटुंबिक जीवन फारसं चांगलं नव्हतं. After 10 years, she lost her husband. 10 वर्षानंतर तिचे पती वारले. And we know all that story of Naomi, that how they come from Israel to Moab because there was a famine in Israel, and they came to Moab because it's a flourished place. आपल्याला माहिती आहे की ती गोष्ट की आपण इस्रायलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे ते मोआब या ठिकाणी आले आणि मोआब ही जागा अशी होती जी फळद्रूप होती. And after coming here, that Naomi, she lost her husband. Afterwards, she lost both her 2 sons also. Now, Naomi and her 2 daughters-in-laws left. आपण पाहतो नॉमी त्या ठिकाणी आल्यानंतर तिचे पती वारले, तिचे दोन्ही पुत्रही वारले, आता फक्त 2 सुना तिच्या बरोबर होत्या. Then she heard that God has visited Israel and God has given bread to her country, and she wanted to go back. तिला कळालं की इस्रायलमध्ये परमेश्वराने आशीर्वाद दिलाय, त्या ठिकाणी त्यांना भाकर मिळते. आता ती म्हणते की मी परत माझ्या देशात जाईल. And she was a very old lady like me. आणि फार वृद्ध स्त्री जशी का माझ्याच वयाची असेल. So she has to go back. ती परत जाणार होती. So she thought of both the daughter-in-laws that they are very young. So she asked them, let you go to your own place and marry and you have your life. त्याची सून जी होती फार तरुण होते, त्यामुळे ती दोघींना म्हणाली तुम्ही लग्न करा, तुमचं आयुष्य तुम्ही जगा, मी तर चालले आहे. One daughter-in-law, she kissed her mother-in-law and she went. आणि एक सून होते, तिने सासूचं चुंबन घेतलं आणि ती गेली. But another Ruth, she said, no, I won't go. You are
mine, your people are mine, your God is mine. आणि दुसरी सून रुथ म्हणाले, नाही मी जाणार नाही, तुमचे लोक माझे लोक, तुमचा देव माझा देव. Ruth 1:14, 16 and 18, we read about all these things. आणि 14 याच्यामध्ये आपण वाचतो. And Ruth says that your people are my people. रुथ म्हणते तुमचे लोक माझे लोक, Your God is my God. तुमचा देव माझा देव. What made her to say such thing? अशी गोष्टी ती का बोलू शकली? काय होतं त्याचं कारण? That mother-in-law was so loving. ती सासू इतकी प्रेमळ होती. She developed her in such a way that she never want to leave her. आणि सासू अशी तिच्या बरोबर राहिली की तिला असं वाटत की माझ्या सासूला सोडूच नाही. She has not seen the people, Israel people. तिने इस्रायल लोक पाहिले नाही रुथने. They are stranger for her. They are strangers for her. तिच्यासाठी ते परके होते. But still, she decided to go with her mother-in-law. तरी तिने निर्णय घेतला, नाही मी माझ्या सासू बरोबर जाणार. She is not going with so many flourishing things or so many things, but she was in a condition where she is nothing. आणि ती सगळ्या समृद्ध गोष्टी घेऊन जाणार नव्हती, पण अशा परिस्थितीमध्ये चालली होती त्या ठिकाणी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. She lost her husband. तिचा पती वारला. No children. मुलं नाहीत. If she goes back to Israel, maybe people will say she's a cursed lady from cursed generation. That's why her husband died. That's why she's a barren lady. आणि लोक म्हटले असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर इथं शापित कुळातील आहे आणि त्यामुळे तिचा नवरा देखील वारला आहे आणि इथे शाप म्हणून आली आहे. She never thought of that. तिने तो विचार केलाच नाही. She was ready to do anything. रुथ तयार होती काही करण्याकरिता. She decided herself. तिने स्वतः निर्णय घेतला. The right decision that she took, she was able to come in the genealogy of Jesus Christ. योग्य निर्णय घेतल्यामुळे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या वंशवळीमध्ये ती आली. The New Testament, the first book of Matthew, in the first chapter, 5th verse, her name is mentioned. आपण पाहतो मत्तेय सुवर्तमान नव्या करारातील पहिलं पुस्तक पहिला अध्याय 5व्या वचनामध्ये तिच्या नावाचा उल्लेख आहे. All these things we see that she has taken the strong decision, no turning back. या सर्वात तिने सबळ निर्णय घेतला, मागे फिरणार नाही. Ready to face any problem. कोणत्याही संकटाला तोंड द्यायला ती तयार होती. Even ready to glean like a rag picker in the field after the reapers reap. आणि ती तयार होती शेतीमध्ये पिकाची कापणी झाल्यानंतर राहिलेला जो सर्व आहे तो गोळा करण्यासाठी. When the reapers reap, they will reap everything. ज्यावेळेस लोक पीक कापत असे तर सर्व ते कापत असे. Very little that hard to bring out, they will leave. आणि ज्या गोष्टी त्यांना त्या जमिनीतून काढता येत नसे असं धान्य राहिलेलं धान्य सर्व ते ठिकाणी ठेवत असे. That only they will leave for strangers and poor. आणि त्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवायच्या जे परके लोक होते, गरीब लोक होते त्यांच्यासाठी त्या जमिनीत. That's what in Leviticus 19 chapter 9-10 we read that when you reap your harvest, don't completely finish but keep something for strangers and poor. देवदूतन सांगते ज्यावेळेस तुम्ही कापणी कराल संपूर्ण कापणी करू नका, परंतु काही गोष्टी तुम्ही गरिबांसाठी आणि परक्यांसाठी ठेवा. So you can imagine she is coming from a Moab country, a flourishing country. लक्षात घ्या की ती मोआब ज्या ठिकाणी समृद्ध असणारा देश, and she is speaking like a rag picker. आणि आपण पाहतो जे कचरा गोळा करणारे आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती गोळा करणार होती. Humility. नम्रता. And we see that she looked after her mother-in-law very well. आपण पाहतो की तिने सासूकडे फार चांगलं लक्ष दिलं. Where she was gleaning, that owner Boaz said that whatever my maid they eat, you can also eat. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतो बोआजने पाहिलं त्याला म्हटलं जे काय आम्ही खातो ते तू खाऊ शकते. So whatever is given, she ate some and she kept something for her mother-in-law. तिला जे काय मिळत होतं खायला ती घ्यायची आणि सासूसाठी थोडं ठेवायची. In her veil, she just kept something for her mother-in-law. आणि ते तिच्या लपून सासूबाईला घेऊन जायची खाण्याची गोष्ट. The love they both have. एवढं प्रेम सासू सुनेत. Do you see these things these days? आजच्या दिवसात दिसतं का हो सासू सुनेचं Even we प्रेम? are Christian people. Do you see in your family such love? ख्रिस्ती असतानाही आपल्या कुटुंबामध्ये सासूने Mother-in-law and daughter-in-law having so much love. सासू सुनेचं एवढं प्रेम दिसतं का हो? Oh, that's very important. फार महत्वाचं. And we see
we'll read Matthew chapter 1, fifth verse. मत्तयकृष्ण वर्तमानाचा पहिला अध्याय 5 वचन. And Boaz begat Obed of Ruth, and Obed became Jesse, and Jesse begat David the king. मत्तयकृष्ण वर्तमान पहिला अध्याय 5 वचन. सल्तमुलाने राहाब पासून बावाज, बावाजाला रूत पासून ओबेद, ओबेद पासून इश्याया, आणि इश्याला दावीद राजा झाला. So Ruth became great grandmother of David. आणि रूत जी आहे दाविदाची पणजी झाली. So she decided to follow her mother-in-law. She decided to follow the God of Israel, and she became the very, very prominent lady in the book. आपण पाहतो तिने निर्णय घेतला तिच्या सासूच्या मागे जाण्याकरिता, इस्रायलच्या देवाच्या मागे जाण्याकरिता. आपण पाहतो प्रामुख्याने तिचं नाव आलं आणि ती प्रसिद्ध झाली. Whatever family we are coming, but when we come to Christ, we become holy people for Him. आपण कुठल्याही पार्श्वभूमीतून कुठल्याही कुटुंबातून येशूकडे आलं तर येशूकडे आल्यानंतर आपण कोण होतो तर पवित्र देवाचे लोक. I am coming from an idol worship family only. मी देखील मूर्तीपूजाच्या कुटुंबातून आली आहे. I used to just prostrate before all the idols, wherever in any street, wherever I will prostrate and just pray. आणि ज्यावेळेस मी जिथे कुठे जायचं मूर्ती पाहायचं तर मी उपडी पडायचे आणि त्या ठिकाणी मी प्रार्थना करायचे. When God opened my eyes and showed me the cross where He died for me, ज्या देवाने माझे नेत्र उघडले आणि मला दाखवले वधस्तंभावर ज्या ठिकाणी येशू माझ्यासाठी मरण the पावला, blood oozed from His body, त्याच्या शरीरातून ते वाहणारं रक्त. and I decided to give my heart to Jesus. मी निर्णय घेतला की आता माझं जीवन हृदय मी प्रभू I येशूला cried देईन. and cried and cried for all my shortcomings, मी जितके तोकडे पडले होते त्या सर्व गोष्टीसाठी मी रडले रडले आणि रडले. and God made me His child. देवाने त्याची मुलगी मला बनवलं. 51 years past, God has never left me. 51 वर्ष झाले हो, देवाने मला सोडलं नाही, I am त्यागलं still नाही. with the Lord. अजून मी प्रभू बरोबर चालले आहे. He is living God. तो जिवंत देव, He is a loving God. प्रेमळ देव. Your decision will bring blessings in your life. आणि तुमचं चालन तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाने. He will never leave you, never forsake तो you. तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. Challenges will come, आव्हान येतील but that will promote you. पण ते आव्हानं तुमची बढती करतील. So many humiliation things will come. Through that you will learn more and more the Bible. आणि अधिक गोष्टी तुमच्या जीवनातील त्याद्वारे तुम्ही अधिक आणि अधिक बायबल काय म्हणतं ते शिकाल. When I asked Jesus, you have called me, what I should do, I know nothing. मी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले त्यावेळेस मी म्हणाले तू तर मला पाचारण केलं पण येशू मला माहित नाही मी करावं काय. He showed me the Bible. त्याने मला बायबल दाखवलं. Take this and I will teach you. हे तू घे, मी तुला शिकवतो, देव म्हणाला. This Bible has never left me. बायबलने मला कधीच सोडलं Bible नाही. words are 100% true. आणि पवित्र शास्त्र हे 100% सत्य आहे. How many times you have read your Bible? किती वेळा तुम्ही तुमचं बायबल वाचलं आहे. So every time you read, it's new. प्रत्येक वेळेस तुम्ही वाचता ते तुमच्यासाठी काहीतरी नवीन प्रगटीकरण देत आहे. Holy Spirit fills you. पवित्र आत्मा तुम्हाला भरतो. Second, I'm going to take the character of prodigal son. आणि दुसरं म्हणजे उधळा पुत्र याच्याबद्दल मी सांगणार आहे. Luke 15:17 to 20. लूकवर्तमान 15 अध्याय 17 ते 20. I will go fast because it's a story that you all know about the prodigal son, that the two sons and one says, Daddy, give me my portion. मी लवकरात लवकर बोलत आहे. तुम्हाला माहिती 2 मुलं होते. एक मुलगा म्हणाला देवा वडिलांना म्हणाला माझा हिस्सा द्या. That portion he has to get after the death of the daddy. आणि तो हिस्सा कधी त्याला मिळाला पाहिजे होता त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर. But he is so bold. He said, "No, I want all my portion." परंतु त्याने इतकी हिम्मत केली, म्हटलं नाही माझा हिस्सा मला द्याच. He went, he loitered, he wasted, he did everything, and every money, everything finished. हिस्सा घेतला, सगळं उधळपट्टी केली, काहीच त्याच्याकडे राहिलं नाही. The time came that where he was, that country, there's a famine. आणि ज्या ठिकाणी तो पोहोचला दुष्काळाच्या देशात, No one to give him any job. कुणी नव्हतं त्याला नोकरी देण्याकरिता. To look after the piggeries,
he was given a job. कसली नोकरी मिळाली तर डुकराकडे लक्ष द्यायचं. And he was so hungry that he wanted to take the husk that pigs are eating. आणि त्याला इतकी भूक लागली ते डुकर खात होते ते शेंगा त्याला खायची इच्छा झाली. That was also not able. No one was giving him. ते शेंगाही कोणी त्याला देत नव्हतं. Rich man's son, but now in a hunger condition. श्रीमंत वडिलांचा मुलगा पण परिस्थिती काय उपासमार. He takes a decision. तो निर्णय घेतो. I go back to my daddy. मी माझ्या डॅडीकडे परत जाईल. Oh, my father is having so many servants who are eating well and then surplus. आणि माझ्या वडिलांकडचे दास आहेत त्यांना खाण्याची रेलचेल आहे भरपूर आहे. I will go and tell my father that I have done wrong to you and I have done wrong to God. So keep me as a servant, one of the servant. आणि तो म्हणाला मी पित्याकडे जायला म्हणून तुम्ही तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे मला तुमच्या एका दासासारखं ठेवा. And he turns back. तो परत येतो. He comes home. घरी येतो. He's very far. तो दूर अंतरावर होता. But daddy, he was looking when my son will come, when my son will come. पण बाबा वाट पाहत होते माझा मुलगा कधी येईल, माझा मुलगा कधी येईल. Heavenly Father's love is also like that. स्वर्गीय पित्याचं प्रेम देखील तसंच आहे. He is waiting when you will turn back and say, Daddy, I had done wrong. I come to you. आणि तो वाट पाहता की तुम्ही येताला म्हणाल की डॅडी तुझ्या विरुद्ध मी चुकलोय मला क्षमा कर. He was in a beggarly condition, that boy. त्या मुलाची स्थिती अशी होते भिकाऱ्यापेक्षाही अति भयंकर. Smell of pigs on his whole body. त्याच्या शरीरावरती सर्वच डुकरांचा गंध आहे तो येत होता. No taking bath, nothing. आंघोळ नाही काय नाही. And no oil in his head. डोक्याला तेल लावलेलं नाही. Everywhere husk only. डोकं विंचरलेलं नव्हतं. No slippers in his leg. पायात चपला नाही. Beggar number 1. भिकारी क्रमांक 1. But father was a rich man. परंतु त्याचे वडील धनवान. And he is in a very clean dress. आणि एकदम स्वच्छ झगा घातलेला वडील. But when he saw far his son coming, आणि पाहिलं दूरवर माझा मुलगा येत आहे. he never saw him as beggar. He saw him as his own son. त्याने पाहिलं नाही की हा भिकारी आहे. तो म्हटला अरे हा तर माझा मुलगा. He ran and kissed him. त्याने धावत गेला त्याला मिठी मारली त्याचं चुंबन घेतलं. He hugged him. त्याला मिठी मारली. See, all that smell, all this husk, everything is coming in father's dress. पहा तो वास ते सर्व त्याच्यावरती असणारी धूळ त्याच्या वडिलांच्या जागावर येत होती. He doesn't bother those things. पण त्या वडिलांनी विचार केला नाही. Because he got his son back. कारण त्यांना आनंद झाला माझा मुलगा परत आला. Heavenly Father is waiting like that. तसा स्वर्गीय पिता तुमची वाट पाहून थांबला आहे. Whatever condition you are, तुमची परिस्थिती काही असो, how far you have gone, तुम्ही किती दूर गेला असाल, just turn back and say, Daddy, I come. या म्हणा डॅडी मी चुकलो. Your right decision will bring blessings in your life. तुमचं योग्य निर्णय तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येईल. Because of the worldly things, once you accepted, but now so many worldly things have cramped into your heart and mind that you are very far from God. तुम्ही जगिक गोष्टीमध्ये इतके गुंतलेले आहात, इतके अडकलेले आहात, तुम्ही देवापासून दूर गेलेला आहात. To be very frank, I will tell, some people have come to this church so that they'll get good daughter-in-law or good son-in-law for their children. मी स्पष्ट बोलते, काही लोक चर्च मध्ये येतात यासाठी माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला चांगला नवरा किंवा बायको मिळावी यासाठी Church येतात. to matchmaking. यासाठी येतात स्थळ जुळवण्याकरता. When they ask from which church your son is, which church your daughter is, oh, from Emmanuel Church. Immediately they'll say it's a very spiritual church, very good church, and they will ready to give their daughter or their son. ते विचारतील तुमचा मुलगा मुलगी कुठले, इम्मॅन्युअल चर्च का, अरे फारच चांगलं चर्च आहे, द्या. आमचा मुलगा मुलगी लगेच द्यायला तयार होतो. Some are in Sundays you are coming here, but all other days you know where you go. रविवारी चर्चला येता तुम्ही, सोमवार ते शनिवार तुम्ही कुठं जाता तुम्हालाच माहिती. In my spirit, I am not condemning anybody. In my spirit, Holy Spirit is telling me, you people go to Baba, you people go to Dargah, and you are showing your hands to the soothsayer, wasting your money. मी कुणाला दोष लावत नाही,
परंतु देवाचा आत्मा मला सांगत आहे तुमच्यातील काय लोक जातात गंडे दोरे धागे घेण्याकरिता बाबाकडे दर्ग्याकडे ज्योतिषाकडे हात दाखवायला. God sees your heart. देव तुमचं हृदय पाहतो. God never sees the outward condition, but God sees the heart. देव बाहेरील स्वरूप पाहत नाही परंतु देव हृदय पाहतो. God is speaking to you from the pulpit that you come back to Jesus who is still waiting for you. देव या वेदीवरून तुम्हाला बोलवत आहे म्हणत आहे की येशू थांबलाय परत या. His hands are open to take you. त्याचे हात बाहू खुले तुम्हाला स्वीकारण्याकरिता. Whatever condition you are, come to him. कोणत्याही स्थितीत तुम्ही असाल परत त्याच्याकडे या. Your right decision will change your life. योग्य निर्णय तुमचं आयुष्य बदलून टाकेल. You don't know what will happen next day. तुम्हाला माहिती आहे पुढच्या क्षणामध्ये काय होईल माहित नाही. Air India plane just started well only. आपण पाहतो जे विमान दुर्घटना झाली त्याने नुकतीच उड्डाण घेतली होती. In few minutes everyone died. काही मिनिटातच Except सर्व one. त्या ठिकाणी मरले त्याची राख झाली. एकच जण वाचला. And the hostel where that plane fell, 85 children, medical students, they died. आणि आपण पाहतो की त्या वसतिगृहामध्ये जिथे जाऊन ते विमान धडकलं त्या ठिकाणी 85 तरुण त्या ठिकाणी मरण पावले. Next day is not ours. पुढचा क्षण पुढला दिवस आपला नाही. Next minute is not ours. पुढला मिनिट आपला नाही. We are on the end days. आपण शेवटच्या दिवसांमध्ये आहोत. Everywhere war and so many other things are going on. It shows that Jesus coming is very, very near. आपण पाहतो युद्ध चालले जगातील घडामोडी आपल्याला हे दाखवते की येशू फार लवकर लवकर येत आहे. God will say, I have done so much for you. What you had done, why you have not accepted me? देव म्हणाल मी तुमच्यासाठी पुष्कळशा गोष्टी केल्या तुम्ही माझा स्वीकार का केला नाही. Some years back you accepted, but now what is your condition? काही वर्षांपूर्वी तर तू स्वीकार केला पण आजची तुझी स्थिती काय आहे. I don't want any one of my church people should be left. माझी इच्छा नाही की माझ्या मंडळीचे एकही व्यक्ती या ठिकाणी As राहावं. we are full, we should come there also as full people. जसं इथं आपण गच्च भरलेलो आहोत तसं आपण स्वर्गात सगळं असलं पाहिजे. Everyone will say, yes, I am from Emmanuel Church. सगळे म्हटलं माझ्या हो मी इमॅन्युअल चर्चचा I आहे. am from Emmanuel Church. मी इमॅन्युअल चर्चची आहे. So joyful that all have accepted and they have taken the good decision. किती आनंद असेल प्रत्येकाने निर्णय चांगला घेतला प्रभू येशूचा स्वीकार केला. Third, I have taken the character of Elisha. तिसरा म्हणजे Elisha. अलिशा. 2 Kings, 2nd chapter, दुसरे 2, राजे. 4, 6, 9 and 12. दुसरे राज्य दुसरा अध्याय दुसरं वचन चौथं वचन 6वं वचन 9वं वचन. Here, Elijah is telling to Elisha that God wants me to go to Jericho, go to Jordan, and you be here and I will go there. एलिशा अलिशाला सांगत आहे की मी यार्दनीकडे चाललो आहे तू या ठिकाणीच थांब. But Elisha says, पण अलिशा म्हणतो wherever you go, I will come. I will not leave you. जिथे तुम्ही जाल मी तुमच्या मागे येईल मी तुम्हाला सोडणार नाही. He said, as the Lord lives, as thy soul liveth, I will not leave you. म्हणतो परमेश्वर आपल्या जीविताची शपथ मी आपल्याला कधीच सोडणार नाही. He goes to Jericho, then he goes to Jordan, and then first to Bethel, then Jericho, then Jordan. Every place Elijah goes, Elisha also followed him. बेथेलला जातो यार्दनीला जातो यार्दनीकडे जातो. अलिशा एलिया मागे जिथे कुठे तो गेला त्या ठिकाणी गेला. Then that 2 Kings, 2nd chapter, 9th verse, Elijah asked him. And so it was when they had crossed over that Elijah said to Elisha, and what may I do for you? Elisha said, please let me have double portion of your spirit upon me. दुसरे राज्य दुसरा अध्याय 9 वचन. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशाला म्हणाला मला तुझपासून येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे मला सांग. अलिशा म्हणाला आपल्या ठाई असलेला आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई येऊ. Elisha was a very rich person. अलिशा हा फार धनवान व्यक्ती होता. When the call came to him from Elijah, he was plowing and he was having so many yokes and he is plowing his land. आपण पाहतो ज्यावेळेस एलियाने अलिशाला बोलवलं त्यावेळेस आपण पाहतो अलिशा त्याकडे नांगरणी करत होता आणि त्याच्याकडे ते जुवत आणि पुष्कळशे बैल होते. Big land he was having.
big land he was having. त्याच्याकडे मोठी फार जमीन होती And he is plowing that big land. आणि त्या ठिकाणी तो नांगरणी करत होता एवढ्या मोठ्या जमिनीची. Rich, very rich man. फार धनवान असा व्यक्ती अलिशा. But when Elijah put his shawl upon him, immediately he knew that it's time that I should come for the ministry. आणि ज्यावेळेस एलियाने झगा त्याच्या अंगावर टाकला त्यावेळेस अलिशाला कळालं की आता ही वेळ आहे मला प्रभूची सेवा करायची आहे. With the same yoke, he just sacrificed and gave food to all the people of his own people and followed Elijah. आणि त्याने त्या ठिकाणी सर्व काही त्याग केला आणि एलियाच्या मागे निघाला. He followed till the end. शेवटपर्यंत तो एलियाच्या मागे गेला. See, serving the Elijah or any servant of God, you have to do all menial jobs also. पहा एखाद्या देवाच्या सेवकाची सेवा करायची असेल तर तुम्हाला लहान सहान गोष्टीमध्ये देखील सेवा करावी लागते. Actually, Elisha was told by one of the Ahab's servant that not as a prophet, but there is one person who can prophesy. He was pouring water in the feet of Elijah. आपण पाहतो की ज्यावेळेस अहाबने सांगितलं कुणीतरी त्या ठिकाणी भविष्यवाणी करत होते आपण पाहतो की अलिशा जो होता एलियाच्या पायावरती पाणी टाकत होता. A water boy. पाणी टाकणारा मुलगा. Menial job. आणि आपण पाहतो फार लहान सहान काम. He decided to do everything. पण त्याने निर्णय घेतला मी श्रीमंत असलो तरी प्रभूच्या सेवेसाठी नम्र होऊन काही करेल. When you take the decisions, you have to sacrifice so many things. पहा निर्णय घेता तर त्यामध्ये त्याग पुष्कळशा गोष्टीचा करावा लागतो. So many things you have to sacrifice. पुष्कळशा गोष्टीचा त्याग करावा लागतो. When you sacrifice for Jesus, He will not make you go down, He will lift you. ज्यास येशूसाठी तुम्ही त्याग कराल तर तुम्ही खाली जाणार नाही परंतु परमेश्वर तुम्हाला वर आणेल. In my own family, when I decided to follow Jesus, I was humiliated. माझ्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस मी निर्णय घेतला येशूच्या मागे जाणार आहे त्यावेळेस मला खूप त्याने त्रास दिला. I was persecuted. मला छळ करण्यात आला. I got a son who was a dumb boy. माझा मुलगा होता जो बोलू शकत नव्हता. People all the time said she is believing on Jesus, other God, and that God has given her dumb boy. आणि ते म्हणले की हे येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून मुलगा तर देवाने असं दिला मुका बोलू शकत नाही. I cried and cried and cried to Jesus. Never went back, but I cried to Jesus only. मी परत गेले नाही परंतु मी येशूकडे रडतच राहिले. You have to sacrifice so many things. पुष्कळशा गोष्टीचा त्याग करावा लागतो. God miraculously touched him. Now he is serving in USA and doing God's ministry. आणि देवाने त्याला स्पर्श केला तो मुका होता तो आता बोलत आहे आणि अमेरिकामध्ये तो प्रभूची सेवा करत आहे. His children, they have memorized book after book in the Bible and got all the scholarships in USA. आणि त्यांचे जे मुलं आहेत त्याने अमेरिकेतील जे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी पवित्र शास्त्रातील पुस्तकांचं पाठांतर केलंय त्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी बक्षीस मिळाले आहेत. God will lift you. देव तुम्हाला उंचवेल. He will never leave you. तो तुम्हाला सोडणार नाही. But you have to sacrifice. You have to pay the price. त्यासाठी काय करावं लागेल किंमत द्यावी लागते त्याग करावा लागतो. And see this Elisha, because he was till the end, he got the blessings. पहा अलिशा शेवटपर्यंत एलिया बरोबर राहिला त्यामुळे त्याला आशीर्वाद मिळाले. And Elijah did 7 miracles. आपण पाहतो एलियाने 7 चमत्कार केले. Elisha did 14 miracles. परंतु अलिशाने दुप्पट केले 14. Because he asked double portion of spirit, God blessed him with double portion. त्याने मागितलं होतं मला दुप्पट अभिषेकाचा वाटा पाहिजे देवाने दुप्पट पटीने त्याला आशीर्वादित केलं. When Elisha was alive, he did 13 miracles. ज्यावेळेस अलिशा जिवंत होता त्यावेळेस त्याने 13 चमत्कार केले. After his death, त्यांच्या मृत्यूनंतर somebody is bringing one dead body and those people heard some rumors or some fight. They just left that body in that sepulcher where Elisha's body was there. आणि ते एका मृत व्यक्तीला घेऊन चालले होते त्यांनी युद्धाबद्दल ऐकलं आणि जे मृत प्रेत होते त्यांनी अलिशाच्या कबरीजवळ टाकून पळून गेले. That dead body raised. आपण पाहतो ते मेलेला व्यक्ती जिवंत झाला. So after death also, Spirit of God was so much that a dead body was raised. आणि पहा देवाचा आत्मा इतका त्याच्या जीवनात कार्य होत करत मेलेलं शरीर देखील उठलं त्या ठिकाणी. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Jesus blessed him. येशूने त्याला आशीर्वादित केलं. Today my testimony is that
though everything was against me when I decided to follow Jesus. माझी साक्षी ही आहे की ज्यावेळेस निर्णय घेतला येशूच्या मागे चालण्याचा सर्व गोष्टी माझ्या विरोधात होत्या. My own people, my own kith and kin, they all left me. माझे सख्खे लोक, रक्ताचे नाते संबंध, त्या लोकांनी मला सोडलं. We don't know about any church or any difference between Catholic, Protestant or Pentecost whatsoever. आम्हाला चर्च मध्ये काय माहिती नव्हतं. जे आपले वेगवेगळे पंथ आहेत, प्रोटेस्टंट, कॅथलिक वगैरे वगैरे, मला काहीच माहिती नव्हतं. Nothing. काहीच नाही. But this Bible taught us. पण हे बायबल त्याने आम्हाला शिकवलं. After my conversion, after 6 months, my husband also came to Lord. मी ज्यावेळेस प्रभूचा स्वीकार केला, मला खात्री पडली. त्याच्यानंतर 6 महिन्याने माझे पती देखील प्रभूकडे आले. Till that I cried and cried and cried and cried. तोपर्यंत मी रडत होते आणि रडत होते. Your tears will never go vain. तुमचे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. If you cry before Jesus, you will never cry before people. येशू समोर रडाओ, लोकांसमोर रडण्याची वेळच येणार नाही. Shed tears before God, and before people you will be bold. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये तुमचे अश्रू ढाळा, लोकांसमोर तुम्हाला ती हिम्मत मिळेल बोलायला. God has blessed all my children. When they were very small, 5 years and 6 years, God anointed my children with the Holy Spirit. माझ्या मुलांना देवाने फार आशीर्वादित केलं. त्यांचं वय 5 आणि 6 असताना पवित्र आत्म्याने देवाने त्यांना भरलं. Very, very small boys. फार लहान माझे मुलं. I don't know how to lead them also. मला माहिती नव्हतं प्रभूमध्ये त्यांना चालवायचं कसं. But we were with the brother D.J.S. Dinakaran. पण आम्ही ब्रदर D.J.S. दिनाकरन बरोबर होतो. He led us how to lead these children and how to build them. आणि त्यांनी आम्हाला शिकवलं प्रभूमध्ये मुलांची वाढ कशी करायची, त्यांना मार्गदर्शन कसं करायचं. God has blessed all my children. They are all well placed. God has done good thing in me. And if I stand today, I can say that my Jesus is a living God. The decision that I took is the decision that God has never left me. आणि मी तुम्हाला या ठिकाणी निर्भयपणे सांगू शकतो की मी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये प्रभूने माझ्या मुलांना आशीर्वादित केलं. आतापर्यंत मला आशीर्वादित केलं आणि माझ्या निर्णयामध्ये मी चुकले नाही. प्रभूने मला आशीर्वादित And केलं. like Joshua, I can say I and my family will serve God. योशुआ सारखं मी म्हणू शकते, मी आणि माझं कुटुंब, माझं घराणं परमेश्वराची सेवा करेल. Take a decision today to follow Jesus and with full heart. पूर्ण अंतःकरणाने आज निर्णय घ्या, मी येशूच्या मागे जाणार. Don't dupe yourself. Don't dupe yourself. स्वतःला त्या ठिकाणी फसवू नका, डुबू नका. These are the days that any time things may change. आता ही वेळ परिस्थिती आहे, कोणती गोष्ट कधी बदलेल. War may come anytime, anywhere. युद्ध, लढाई कुठे कधी येईल. Famine, earthquake, and so many things, disasters are coming very, very often everywhere. आपण पाहतो उपासमारी, दुष्काळ, भूकंप अवतीभोवती आपल्या होत आहेत. Time is not in our hand. वेळ आपल्या हातात नाही. Jesus is coming very soon. येशू लवकर येत आहे. Jesus is coming very soon. येशू लवकर येत आहे. The grace period is going to end. आणि ह्या सर्व पिढा टळणार आहेत, संपणार आहेत. What about you? तुमचं काय हो? Can you say that, yes, Lord, I have decided to follow you. Let what may come in my life, I will be with you. आपण निर्णय घेतला का देवा काही माझ्या आयुष्यामध्ये हो, मी निर्णय घेतला तुझ्या मागे चालणार, म्हणजे तुझ्या बरोबरच राहणार. As a family of Emmanuel Church, we will meet there in heaven. इमॅन्युअल मंडळी कुटुंब या नात्याने आपण कुठे भेटणार? स्वर्गात. Shall we pray? प्रार्थना करूया. God is in our midst. देव आपल्यामध्ये आहे. He is in our midst. देव आपल्यात उपस्थित आहे. And He is going to do great things in our life. आपल्या जीवनात तो महान कार्य करणार आहे. Let us all stand. सर्वजण उभे राहूया. What a wonderful word we have received. What a challenge we have received. किती अद्भुत आव्हान आपल्याला मिळालं आहे. And what a reality has been spoken by the servant of God of our life. आपल्या जीवनातील जे खरे वास्तविकता, खरेपणा देवाच्या सेवकाने बोलला आहे. Let us dedicate our life to Christ. आपलं जीवन देवाला Let us समर्पित make करूया. that firm decision आपण तो भक्कम निर्णय घेऊया. and say, I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus.
no turning back, no turning back, no turning back, no turning back. The cross before me, the world behind me, the cross before me, the world behind me, the cross before me, the world behind me, no turning back, no turning back, no turning back, no turning back. If no one comes with me, still I will follow. If no one comes with me, still I will follow. If no one comes with me, still I will follow. No turning back, no turning back, no turning back, no turning back. येशूच्या मागे मी चालू लागेन. येशूच्या मागे मी चालू लागेन. येशूच्या मागे मी चालू लागेन. न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. जगाला सोडून स्तंभाला घेऊन, जगाला सोडून स्तंभाला घेऊन, जगाला सोडून स्तंभाला घेऊन, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. जरी कोणी माझ्या संगे न येणार, जरी कोणी माझ्या संगे न येणार, जर कोणी माझ्या संगे न येणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार, न फिरणार. If this is your true decision from your heart, तुमच्या हृदयापासून खराखुरा जर हा तुमचा निर्णय आहे, every eye is closed, प्रत्येक डोळे बंद असताना no one will see anyone, कुणी कुणाला पाहू नये. God will see everyone. देव सर्वांना पाहत आहे. We'll sing this one chorus once again पुन्हा by एक- raising our hand. आपला हात उंच करून एक ध्रुपद पुन्हा एकदा गाणार आहोत. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. Gracious, loving Heavenly Father, you have seen our hands. कृपा परमेश्वरा, तू आमच्या हात पाहिले आहेत. You have heard our heart cry. आमच्या हृदयाचं रडणं तू ऐकलं आहे. Lord, we want your help. प्रभू, आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. We want the help of the Holy Spirit, पवित्र आत्म्याच्या मदतीची आम्हाला गरज आहे. that we may be firm with the decision that we have made. जे निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयामध्ये आम्ही स्थिर उभे राहावं. And Lord, as your word has promised us, प्रभू, तुझ्या वचनाने आम्हाला अभिवचन दिलं असताना your Son has said to us, तुझा पुत्र आम्हाला म्हटला आहे, I will not leave you alone. मी तुम्हाला एकटंच सोडणार नाही. We thank you for this promise from Jesus येशू Christ. ख्रिस्ताकडून हे आम्हाला अभिवचन आम्ही आभार मानतो. And Father, we thank you for your love. पिता, तुझ्या प्रीतीबद्दल आभार मानतो. We commit ourselves in your holy hands. आम्हाला स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो. In Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forevermore. Amen. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week,
या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल, please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious, loving Heavenly Father, we thank you for your children, those who are going to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. प्रभू परमेश्वर आभार मानतो तुझे लेकरं या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा Give करत them आहेत. many more personal birthday in their personal life वैयक्तिक जीवनात अधिक त्यांना वैयक्तिक वाढदिवस दे. and wedding anniversaries in their marital life. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक लग्नाचे वाढदिवस Fill दे. their life with all your strength, health, wisdom and knowledge. त्यांना तुझ्या शक्ती सामर्थ्य ज्ञानाने तू भर. And as you are blessing them, O God, प्रभू त्यांना तू आशीर्वाद देत असताना make them a channel of blessing to others. इतरांसाठी आशीर्वादाचं माध्यम We कर. commit them in your holy त्या hand. पवित्र हातात आम्ही त्यांना देतो. Now, Lord, as we are going to worship you by giving your tithe, our offering and mystery offering unto you, प्रभू आम्ही देण्याच्या उपासने दराची भक्ती करत असताना देवाचा दशांश दानार्पण सेवा करत दानार्पण bless our worship of giving. आमचं देण्याची भक्ती आशीर्वादित कर. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. Let's meet one another, greet one another, exchange the love of God with one another. एकमेकाला भेटूया, देवाच्या प्रीतीत सहभागिता करूया. I and pastoral staff will be at the back to meet you all. वरिष्ठ पाळक आणि इतर पाळक वर्ग तुम्हाला भेटण्याकरिता मागे आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. मेरी जिंदगी की हर खुशी तू ही है बसी, अंधेरी रातों की रोशनी तू ही है बसी। मेरी जिंदगी की हर खुशी तू ही है बसी, अंधेरी रातों की रोशनी तू ही है बसी। तू मिल जाए तो मिट जाएगी हर कमी, तू मिल जाए तो मिल जाएगी जिंदगी। यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय। तेरे ही नाम की जय गाए सदा, तू ही हमारा है प्रभु हमारा खुदा। तेरे ही नाम की जय गाए सदा, ओ तू ही हमारा है प्रभु हमारा खुदा। तू मिल जाए तो मिट जाएगी हर कमी, तू मिल जाए तो मिल
तू मिल जाए तो मिट जाएगी हर कमी, तू मिल जाए तो मिल जाएगी जिंदगी, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह की हो जय, यीशु मसीह